पुरणासाठी डाळ शिजलेली आहे। आता यामध्ये साखर किंवा गूळ मला घालायचा आहे आणि आज मी गूळ आणि साखर बिलकुल थोडीशी म्हणजे न गळत टाकणार आहे। आणि इकडे सगळीच डाळ जी आहे ना मी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे, कारण इकडे डाळीत थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे कट करण्यासाठी, आमटीसाठी, कारण कुकरमध्ये जेव्हा डाळ शिजते ना हे ऑप्शनच नसतं, म्हणून पातेल्यात काढून ठेवलेले आहे। तर या डाळीतल्या पाण्याला एक उकळीचा वेट करूया तोपर्यंत मी इकडे तांदूळ फटकून घेतलेले आहेत, म्हणजे संग संग भाती बनत ठेवेन, कारण आता लेट झालेलाच आहे। म्हणजे अगोदर सगळ्यांना जेवणासाठी मला स्वयंपाक बनवायचा आहे, जितकं होईल तितकं मी पुरणपोळीचाही स्वयंपाक इकडे करत आहे, कारण नंतर खूप लेट होतो आणि सणावार दिवशी तसं तरी आपल्या एक्स्ट्राची कामं होऊन जातात। तर इकडे दूध आल्यानंतर आणखीन एक वेळा चहा बनलेला आहे, म्हणजे मॉर्निंगला मी डिकाशन चहा घेतलेला होता। आणि इकडे या पाण्याला एक उकळी आलेली आहे। आता पूर्णपणे डाळीतलं कट काढून घेऊया, तोपर्यंत भात पण इकडे बनवून तयार आहे। गूळ मी खिसून ठेवलेला आहे आणि इकडे बघू शकता काय झालेलं आहे, म्हणजे पूर्ण ते प्लेट निघाला आणि सगळंच डाळीसहित पाणी सगळं त्या पातेल्यात पडलेलं आहे। बरं झालं खाली सांगलं। तर परत सगळी डाळ मी पातेल्यात टाकलेली आहे आणि आता प्लेट गच्च लावलेला आहे मी आणि कॉटनचा कपडा धरलेला आहे, म्हणजे गरम लागल्यामुळेच ते निष्ठला आणि सगळंच पडलेलं होतं। तर आता निवांत मी इकडं काढलेलं आहे पूर्ण डाळीतलं, म्हणजे थोडंसं ना आहे हे काम अवघड सवघड, कारण पोळ्याची भीती असते। पण यावेळेस ना प्लेट गच्च धरून मी ते पूर्ण पाणी म्हणजे डाळीतलं कट काढलेलं आहे आमटीसाठी। आणि या डाळीमध्ये आता मी टाकलेलं आहे गूळ आणि साखर बिलकुल थोडीशी टाकणार आहे, न टाकलं तरी पण चालते, पण गूळ मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी थोडीशी साखर यामध्ये टाकलेली, टेस्ट पण छान येतो। कुकर उचलून मी इकडच्या बर्नरवर ठेवलेला आहे, कारण तिकडच्या याच्यावर हात व्यवस्थित चालत नाही, म्हणून इकडे मी पुरणाचं ठेवलेलं आहे। गूळ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे, छान मिक्स करून घेऊया। जसं गूळ साखर मेल्ट झालं तसं थोडंसं पातळ होतंच। नंतर विलायची पावडर आणि थोडंसं चुटकी जितकं तितकं मीठ टाकून छान हे पुरण शिजवून घ्यायचं, यानं टेस्ट पण खूप छान येतो पुरणाला आणि हे जे पाणी आहे ते पण आटलं जातं, हे एकदम छान पुरण म्हणून तयार होतं। तिकडे थोडंसं म्हणजे मीठ आणि विलायची पावडर मी टाकलेली आहे, हळदी पावडरही टाकू शकता, यानं कलर छान येतो, पण मी हळदी पावडर वगैरे टाकलेली नाही आहे, कारण घरची बनलेली डाळ आहे, एकदम छान कलर आहे या डाळीचा। पण आपण जे मार्केटून डाळ आणतो ना तितका कलर नसतो त्याला, त्यामुळे थोडीशी हळदी पावडर टाकली एकदम परफेक्ट आणि छान कलर येतो। तिकडे सगळं टाकलं आणि एक सलग चमचा फिरवत मी हे पुरण शिजवून घेत आहे। बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, पण आज ऊन तितकं नाही, म्हणजे 2-3 दिवस झालं खूप कडक भयानक ऊन होतं, पण आज नाही। आज ना थोडंसं वातावरण असं झालेलं की पाऊस येणार की काय, म्हणजे दसऱ्याचा सण करायला पाऊस पण येणारच। इकडं कुकरला 2 शिट्या झाल्या आहेत, भाती बनलेलाच आहे आणि इकडे मी कढई ठेवलेली आहे, म्हणजे मला भाताला फोडणी घालायची आहे, म्हणून मी मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे इकडं। आणि त्या अगोदर मी चिंच टाकून एक उकळी काढून घेते या पाण्याला आणि मग याच कढईमध्ये भाताला मी फोडणी देणार आहे। आणि बाकीची तयारी जी आहे ना ती मी अगोदरच करून घेतलेली आहे। म्हणजे मला ना सुशेला पोहे असा काहीतरी नाश्ता बनवायचा होता, पण बाबा खाणार नाहीत आणि हे पण म्हणत आहेत, म्हणजे गुरुवार आहे ना यांचा, त्यामुळे हे पण खाणार नाही, तर म्हणलं भात बनवलेला आहे त्यालाच मी फोडणी घालणार आहे, म्हणजे हे आवडीनं खातील। आणि इकडं पुरणही बनवून तयार झालेलंच आहे, तर हे पण मी संघ पुरणपात्रातनं काढून घेतलेलं आहे, कारण गार झाल्यानंतर वेळ थोडासा जास्त लागतो, म्हणून म्हटलं गरमागरमामध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आणि हे जे भांडे आहेत पुरणाचे ते सगळे धुवून आपल्याला आमटी टाकायचं आहे, खूप छान टेस्टी आमटी पुरण तयार होते। आणि हे जर नाही टाकायचं असलं तर थोडंसं पुरण टाकलं तरी पण चालतं, आमटी छान बनते। तर इकडं सगळंच पुरण मी पुरणपात्रातनं काढून घेतलेलं आहे आणि जे हे भांडे आता आहे जमत आहेत सगळे मी टोपल्यात जमा करते, कारण आता संग क्लीन करणं होणार नाही, कारण अगोदर मला स्वयंपाक करायचा आहे, मग त्यानंतर मी भांडे क्लीन करून फक्त पुरणपोळ्या बनवायच्या मी ठेवते। तर इकडे जे पुरणपात्रातलं लास्टचं जे थोडंसं पुरण होतं ते सगळं काढून मी साईडला ठेवलेलं आहे, म्हणजे त्याची एक वेगळी पोळी आपल्याला बनवता येते, कारण पूर्ण मिक्स करायचं नाही, 1-2 डाळ असते त्यामध्ये। तर बघू शकता एकदम मस्त असं पुरण म्हणून तयार झालेलं आहे, म्हणजे तयारी चांगली झाली ना त्याचा रिझल्ट पण चांगलाच येतो। म्हणजे पुरण असो कणिक असो आपल्याला छान तयार करायची आहे, मगच पुरणपोळी ही छान बनते। तिकडे किचन काउंटर एक वेळा पुसून घेते आणि चिंचेच्या पाण्याला एक उकळी आलेली आहे, ते एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेतली आणि परत मी हीच कढई ठेवलेली आहे गॅसवरती। यामध्ये घेतलं मी 2 चमचे तेल, मोहरी जिरं टाकूया आणि इकडं खूप सारे कांदे मी चिरून ठेवले आहेत, हिरवी मिरची चिरून ठेवलेली आहे, म्हणजे भाताला मला फोडणी घालायची आहे, त्या हिशोबानं टमॅटो कोथिंबीर हे सगळं मी घेतलेलं आहे, कारण पोहे वगैरे बनवले तर बाबा तितकं आवडीनं खाणार नाही, त्यांना ते सगळं काही आवडत नाही, जे साधं सिंपल आहे भात वगैरे हेच त्यांना खूप आवडतं, म्हणून इकडे मी भात बनवून त्या भाताला मी फोडणी घालत आहे, वेगळं वरण वगैरे मी बनवलेलं नाही आहे। आणि हो खडे मसाले मला अगोदरच टाकायचे होते, पण आठवणच राहिली नाही, मी नंतर टाकलं, म्हणजे कांदा मिरची सगळं थोडंसं साईडला केलं, आतमध्ये थोडासा जागा करून घेतला आणि तिथे मी खडे मसाले जसं की 2 तेजपत्ते,
2 लवंग टाकलेले, 1 दालचिनीचा तुकडा आणि ते छान तळल्यानंतरच मग मी सगळे मसाले एकत्र केलेले आहेत. नंतर मी यामध्ये हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे, टोमॅटो, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलेला आहे. एकदम छान हा भात बनवून तयार होतो आणि मला खूप आवडतो. पण आज गुरुवार आहे त्यामुळे मी काही खाल्लेलं नव्हतं आणि तसं तर नैवेद्य घातल्याशिवाय काही खायला ठीकही वाटत नाही. आणखी देवपूजाही झालेली नाही आहे. तर इकडं हे सगळा भात टाकलेला आहे मी आणि छान परतून घेतलेला आहे आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवायचा आहे. खूप छान टेस्टी भात बनवून तयार झालेला आहे. आणि हो, आवडीप्रमाणे यामध्ये आपण बटाटा, शेंगदाणे, डाळ हे पण टाकू शकता. पण मी काही ते टाकलेलं नाही कारण सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम, त्यामुळे ना हे काही मी अशा वस्तू टाकत नाही यामध्ये. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कमी गॅसवरती एक वाफ काढून घ्यावा याची. तर इकडे भात बनलेलाच आहे आणि जी भरड्यासाठी मी डाळ काढून ठेवलेली होती ना, त्याचा भरडा आणखीन बनवलेलाच नाही आहे. तर मिक्सर वगैरे मी काढून घेतलेला आहे. अगोदर मी हे भरडा बनवून घेते, म्हणजे संग भरडाही मी इकडं उकडायला ठेवते आणि तोपर्यंत बाकीची तयारी म्हणजे कणिक वगैरे मळणं, परत भाजी बनवणार आहे म्हणजे टोमॅटोची चटणी मी बनवणार आहे आज. आणि भरडा, कोशिंबीर वगैरे हे काही बनवणार नाही, हे सगळं असणार आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये. भरडा हा बनवला जातो, भाजी बनवा किंवा न बनवा, पण भरडा हा पुरणपोळीच्या स्वयंपाकाला मी बनवत असते, खूप छान बनतो. इकडं डाळ मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे, म्हणजे जसं रवाळ वाटून घ्यायचे. मिक्सरला ताटलीत काढून घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळे येण्यासाठी. एक उकळे आल्यानंतर यामध्ये या भरड्याचे मुटके करून टाकायचे आपल्याला. तर पाणी तर ठेवलेलं आहे, आता पटकन भरडाई मळून घेऊया. तर अगोदर मी तर लसणाची पेस्ट करून घेतलेली, यामध्ये कांद्याचा तुकडा टाकायचा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट टाकायची, खूप छान टेस्ट होतो. पण हिरवी मिरची मी आता घेतलेली नाही, फक्त अद्रक लसणाची पेस्ट बनवलेली आहे, हे टाकायचं आहे अर्धा चमचा. परत जे आपले बेसिक मसाले ते टाकायचे, त्यांनी भरडा मळून घ्यायचा आहे. थोडंसं जास्तच मी इकडे लसूण वाढलेलं आहे, म्हणजे आता आमटीही बनणार त्या हिशोबाने इकडे सगळंच वाटून ठेवलेलं आहे, म्हणजे संग आमटी बनवून घेणार आहे. थोडंसं लवकर किचनपासून फ्री होणार आहे, कारण आता मला दाराला तोरण वगैरे बांधायचं, जे अगोदर जाईल ते काढायचं आहे. तरी खूप सारी कामं आहेत, तर ती सगळी मला आवरायची. तर थोडंसं लवकर किचनपासून फ्री होते, म्हणजे फक्त मी पुरणपोळ्या बनवायच्या ठेवणार आहे, बाकीचा पूर्ण स्वयंपाक बनेल. कारण आता एक वेळचं सगळ्यांचं झाल्यानंतर मग दुपारी 1-2 वाजेपर्यंत सगळेजण जेवण करायला काही येणार नाही, तोपर्यंत मला बाकीची खूप सारी कामं आवरायची आहेत, म्हणजे दाराला तोरण बांधणं. परत आता सोनं म्हणून आपट्याची पानं आणली जातात, तर ते बघूया बाबांना आणायला लावणार आहे. म्हणजे सगळी तयारी करून ठेवायची, कारण एकतर दिनेश, त्याचे पप्पा सगळे बिझी आहेत, घरी यायला वेळ नाही, म्हणजे कामं इतकी जास्त आहेत त्यांना की आज ते खूप बिझी आहेत. म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजताच ते घरी येतील, मग तेव्हा कुठं जाणार ती पानं आणण्यासाठी. तर मी बाबाला हे सगळं आणायला लावणार आहे. तर ही सगळी तयारी मला करून ठेवायची आहे, कारण आता संध्याकाळी सगळेजण येतात, दिनेशचे मित्र येतात, यांचे मित्र येतात, तर कडकणे वगैरे सगळं बाहेर काढून ठेवायचं, परत ते सोनं ठेवायचं, आरतीचं ताट सगळं ठेवायचं असतं. तर ही सगळी तयारी मला करायची आहे आतापासूनच, कारण नंतर खूप गोंधळ होतो, म्हणून थोडंसं लवकर मी किचनपासून फ्री होते. तर इकडे पाण्याला उकळी आलेली आहे, भरड्याचे मुटके करून मी त्या पाण्यात सोडलेले आहेत आणि इकडे खोबरे मी संग छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया, म्हणजे आमटीची तयारी इकडे मी करत आहे. आणि मिक्सर बंद चालू करत मी हे खोबरं एकदम छान बारीक वाटून घेतलेलं आहे, म्हणजे मोठं असताना अगोदर थोडासा आवाज वेगळाच येतो, मग नंतर जसं बारीक झालं तसं बंद चालू करत मी वाटलेलं आहे. एकदम छान वाटलेलं आहे ते, म्हणजे जितकं होईल तितकं आपल्याला बारीक वाटायचं आहे. अगोदर हे मी खलबतमध्येच वाटायचे, पण आता वेळेची कमी, त्यामुळे मिक्सरमध्येच ते वाटत असते. तसं तर हा एक स्पेशल मसाला बनतो, जसं कांदा भाजून वाटला जातो, खोबरं वगैरे सगळं खलबतमध्ये वाटायचं किंवा उकळ्यामध्ये वाटायचं, तेल सुटेपर्यंत. खूप छान टेस्ट येतो आमटीला, म्हणजे असं म्हणलं जातं जितकी मेहनत केली तितकं त्या वस्तूला टेस्ट येतो. पण आता वेळेच्या कमीमुळे ना सगळं मिक्सरमध्येच मी वाटत आहे. तर इकडं हे जे भरडा मी उकडत ठेवलेला होता ते पण उकडलेलं आहे, तर एका प्लेटात काढून ठेवले आहेत मुटके आणि याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहेत. कढया वगैरे घेतलेल्या आहेत मी आमटी बनवण्यासाठी, आणि तेल गरम करायला ठेवलं आणि आता जात आहे बाहेर. तर तुम्ही जात आहे तेल कुठं ठेवून कुठं जात आहे बाहेर, तर कढीपत्ता आणायला गेलेली होते, म्हणजे घरच्या पाठीमागे जे मोठं झाड आहे तिकडे मी गेलेली नाही, कारण कढईवर तेल ठेवलेलं होतं मी गरम करण्यासाठी. तर समोर एक छोटं झाड आहे, त्याची मी फक्त 4 पानं घेऊन आलेली आहे. मला ऐन वेळेत आठवण आली की कढीपत्ता मी आणलेला नाही ना. इकडं कढईमध्ये येईपर्यंत तेल गरम झालेलं होतं आणि जिरा आणि मोहरी छान तडतडल्यानंतर मी यामध्ये लसूण टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की मी यामध्ये पूर्णपणे वाटलेलं खोबरं टाकलेलं आहे, परतून घेतलेलं. या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा, म्हणजे सुकं खोबरं खूप लवकर जळायला लागतं. आता टाकूया यामध्ये सुके मसाले, जसं 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि छान हे मसाले भाजून घ्यायचे. आणि असेच आपण सुके भाजले तरी जळायला लागतात. मी थोडंसं पाणी टाकलेलं, जे आमटीचं मी काढून ठेवलेलं होतं पाणी तेच टाकले, थोडंसं टाकून मी परतून घेतलेलं आहे, म्हणजे मसाले छान भाजले तेल सुटेपर्यंत. एकदम टेस्टी आमटी बनून तयार होते. आणि हो, आवडीप्रमाणे यामध्ये आपण भाजून कांदा पण टाकू शकता, पण मी कांदा वगैरे घेतलेला नाही आहे. मसाले छान भाजून झाल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलेली आहे. टाकायचं जे पाणी आपण इकडं काढून ठेवलं होतं, म्हणजे चिंचेचं पाणी आहे, परत
डाळीतलं कट मी काढून ठेवलेलं होतं, परत पात्र वगैरे धुवून घेतलेलं पाणी ते पण आहे, ते सगळं मी आमटीत टाकलेलं. खूप छान टेस्टी आमटी बनते. नंतर डाळीतलं कट टाकलेलं आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि बिलकुल थोडासा मी मसाला टाकणार आहे यामध्ये. म्हणजे जास्त मसाला टाकले तर खूप मसाल्याचा वास येतो. फक्त मी थोडासा अर्धा चमचा मी इकडे सुहाना मसाला टाकलेला आहे. आणि इकडे जी मुटकी मी काढून ठेवलेली होती भरड्याचे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या, म्हणजे लवकर हे गार होतील. आणि मिक्सरला मी फिरवणार आहे, म्हणजे आता हातानं फोडत बसेल, वेळ भरपूर जाईल यामध्ये म्हणून. आणि मिक्सर काढून ठेवलेलं होतं, त्या संग मिक्सरला मी भरडा काढून घेतलेला. तर मिक्सर बंद चालू करत मी हे भरडा काढून घेतलेला आहे. तर एकदम छान असा बारीक झालेला आहे. आता दुसऱ्या बॅच अशाच प्रकारे मिक्सरला काढून घेते मी आणि भरड्याला फोडणी देते. आणि जेही बनत आहे स्वयंपाक ते सगळं मी काढून इथेच किचन काउंटरवर ठेवत आहे, छोट्या भांड्यामध्ये काढून. म्हणजे तसं तरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनत असताना पसारा होतो, पण सगळं मी सगळं छोट्या भांड्यात काढून ठेवते आणि त्याच कढईमध्ये मी सगळ्या फोडण्या बनवते. आणि भांडी जेही बनत आहेत ना सगळीकडं टोपल्यात मी भरून ठेवलेले आहेत, म्हणजे खूप पसारा होऊ नये इथं. तर इकडं सगळाच भरडा मी मिक्सरला काढून घेतलेला आहे. आता फोडणी देऊया. मी कांदा मिरची वगैरे सगळी मी अगोदर चिरून ठेवलेलं आहे, म्हणजे जसं नाश्ता बनवण्यासाठी मी सगळी तयारी केलेली होती. पण भात बनलेला आहे आता. आणि बाकीचे जे कांदा वगैरे मी ठेवले आता ते भरड्यासाठी मी ठेवलेलं आहे. इकडं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि मोहरी, जिरं, कांदा, कोथिंबीर हे सगळं टाकलेलं आहे. परतून घेऊया. नंतर यामध्ये जी मिक्स केलेला भरडा आहे ते टाकलेलं आहे, परतून घेतलेलं. एकदम मस्त असा भरडा बनून तयार झालेला आहे. तर भरडा बनला, आमटी बनलेली आहे, परत थोडाफार स्वयंपाक झालेला, कणिक मळून ठेवलेले आहे, भात बनलेला आहे, भज्यासाठी मी बटर बनवून ठेवलेलं आहे. आता मी अगोदर देवपूजा करते, म्हणजे लेट झालेलं आहे. टायमिंग सांगितलं तर 10 वाजलेत मॉर्निंगचे आता. तर आज देवपूजेला मला थोडासा लेट झाला आणि आज देव उचलून पूजा करायची असते. म्हणजे आपण आता 8-9 दिवस घटावरती आपण देव उचलून पूजा केलेली नाही, जागेवरतीच देवांना फुलानं पाणी शिंपणं, हळदी कुंकू चंदन वाहिणं, फुलं वाहिणं अशी पूजा झालेली आहे. पण आज देव उचलून पूजा करायची असते. तर इकडं देव उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि अगोदर देवांना स्नान घालते. जी रांगोळी वगैरे आहे ती सगळी मी काढून घेतलेली आहे. किचन काउंट नाही, देवाला मी छान पुसून घेते. तुम्ही म्हणत होता ताई तुझं देवघर दाखव, तर देवघर माझं किचनमध्येच आहे ताईनं. बघा अशा पद्धतीनं इकडच्या साईडला म्हणजे इकडच्या कॉर्नरमध्ये देवारा आहे आणि इकडं किचन आहे. किचनमध्येच केलेलं आहे आम्ही. म्हणजे बरंही आहे, म्हणजे स्वयंपाक करत आपण पूजाही करू शकतो. आपण वेगळं स्पेशल रूम जर केलं ना पूजा करत असताना किचनचं काही दिसत नाही असं पण होतं. तर हे ठीक वाटतं मला की किचनमध्येच देवारा आहे आपला. जसं वेळ भेटलं तसं पटकन पूजा करायची आणि किचनवरती काय ठेवलं तिकडेही आपलं लक्ष असतं. तर इकडे देवा सगळं मी किचन काउंटर ठेवले आणि काही कडकण्या जे बांधलेल्या होत्या ना ते गळालेल्या आहेत. इकडं घटावरती गळालेल्या होत्या, काढून ठेवलेत. म्हणजे सगळ्या कडकण्या गाईला द्यायच्या आपल्याला. आता 8-9 दिवस झाले देव चललेले नाही, त्यामुळे एकदम चिकटपणा आलेला. पण आज लेट झालेलं आहे त्यामुळे मी देवांना काही म्हणजे घासून स्नान घातलेलं नाही, फक्त साध्या पाण्याने स्नान घातलेलं आहे. कारण आता उद्या निवांत मी देवांना घासून स्नान घालणार आहे. कारण आज ना खूप गोंधळ होता आणि देवाराही पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे देवाऱ्याची. कारण 8-9 दिवसाचा गॅप झालेला आहे, त्यामुळे ना खूप असं झालं आहे एकदम चिकटपणा, धूळ वगैरे. म्हणजे धूळ काय असते तर आपण दिवा आणि धूप जास्त प्रमाणात लावतो ना तेच त्याच्यावरती जमतं. तर मला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे. पण तितक्यात दिनेश आला. दिनेश मग घाई गडबड करत आहे की मम्मी भूक लागलेली आहे, गॅरेजला पण द्यायचं आहे आणि यांना दही देणार आहे. म्हणजे आज खूप बिझी आहेत गॅरेजमध्ये, त्यामुळे ना नंतर येणार नाही, जे द्यायचं आहे मला आता द्यायचं आहे. म्हणून मी देवपूजा अर्धीवटच केलेली आहे आणि अगोदर मी इकडं भाजी बनवत आहे, म्हणजे चपाती भाजी ही बनवणार आहे. तर इकडं कांदा, हिरवी मिरची थोडीशी जास्तच मी चिरून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि इकडे मी 4-5 टोमॅटो चिरून घेतले, म्हणजे इळतीवरती. कारण घाई गडबडीत असं होतं ना की सुरीनं मला तितकं व्यवस्थित जमतच नाही, म्हणून मला इळती सोपी वाटते. तर सगळे टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत. आणि इकडं कांदा काही गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा नाही आपल्याला, हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये टोमॅटो आणि मसाले टाकलेले आहेत, परतून घेऊया. आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे ना, सगळं बॅलन्स होतं, म्हणजे तिखटपणा आंबटपणा जे हे आहे. तर अर्धा चमचा मी साखर टाकलेली. इकडे आमची बडबडी सुरू आहे, म्हणजे दिनेश आहे तर सुरू आहे त्याचं मम्मी असं मम्मी तसं मम्मी सुरू आहे आणि माझं पण चालूच आहे. म्हणजे दिनेश घरी आल्यानंतर आमची बडबड सुरूच असते. तर इकडे चटणी एकदम मस्त बनवून तयार होते, फक्त परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवले मीठ वगैरे टाकून मी. आणि दिनेशला इकडे भात दिले, भात गार झालेले त्यामुळे दही भात दिलेले आहे खाण्यासाठी. आणि इकडे संग मी तवा पण ठेवला, म्हणजे तिकडच्या बर्नरवर भाजी बनत आहे, इकडे मी चपाती बनवून घेते आणि टिफिन भरून देते. म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी चपाती भाजी देणार आहे आणि यांच्यासाठी दही देणार आहे. शेंगदाण्याचे लाडू पण मला बनवायचे होते, पण शेंगदाणे भाजून ठेवलेत पण मला लाडू बनवणं झालेलं नाही आहे. तर मी निवांत बनवेन नंतर, सगळे झाल्यानंतर
बघूयानंतर मी दिनेशला फोन लावले तर घेऊन जाईल येऊन तो, पण मी असंच विचार करत राहिले पण ते काय आले नाही. तर रात्री 6 वाजता सगळे आले. 6ला काय 6:30 7लाच घरी आलेले होते सगळेजण. 1 वेळचं मॉर्निंगचं काय जेवण झालं ते झालं. नंतर फोनसुद्धा उचलले नाहीत मी, लावले तरी इतकं कामात असते, व्यस्त होते. तर तसं असतं एक दिवस इतकी कामं असतात गॅरेजमध्ये की जेवायला वेळ नसतो ना घरी यायला त्यांना वेळ असतो. फोन लावला तर फोन उचलत नाही, तितके बिझी होऊन जातात. तर जेव्हा ते घरी येतात त्याच वेळेत मी 10 कामं ठेवते हातातली आणि अगोदर त्यांचं आवरून देत असते. इकडे भाजी म्हणजे चटणी बनलेलीच आहे, तोपर्यंत मी चपाती बनवून घेत आहे. आणि देवाची पूजा अर्धीवट झालेली आहे, मला ती पूजा पण कंप्लीट करायची. मग त्यानंतर पुरणपोळ्या भजे वगैरे बनवणं, भांडे जितके आहेत ते सगळे क्लीन करणं, कपड्याचा तरी आणखीन पत्ताच नाही. आता त्याचा मुहूर्त कधी लागेल काय माहिती. तिकडं दिनेशचं जेवण झालेलंच आहे. चपाती भाजी पण दिली पण नगं म्हणत होता, म्हणजे जेवण झालेलं. दिनेशचं भात खूप आवडतं त्याला, भात दही खाल्लेला आहे. चपाती आता मी गॅरेजला देण्यासाठी इकडे बनवत आहे. आणि कणी मी म्हणून ठेवलेली आहे वेगळी पुरणपोळीसाठी. आणि इकडं बाबांचंही मॉर्निंगचं खाणंपिणं झालेलं आहे. पाणी प्यायला आहेत, म्हणजे गरम पाणी पितात, कुठलंही पाणी चालत नाही त्यांना. कुठंवरही जावं पाणी प्यायला घरी येतात, कारण का ते गरम पाणी पित असतात आयुर्वेदिक काढा टाकून, त्यामुळे कुठलं पाणी जमत नाही. तर बाबाही थोड्या वेळाने येतील, आता गेलेले आहेत. म्हणजे बाबांच्या जर दिवसभर सुरूच असतात, तिकडे जा इकडे जा, कुठेतरी बोलत बसतात, मग पाणी प्यायला घरी येतात, चालू असतं त्यांचं. तर बाहेर दाराला मला तोरण बांधायचं आहे, ते पण मी काढून ठेवलेलं आहे. टिफिन अगोदर भरून देते, किचन काउंट पुसून घेते, थोडंसं पीठ झालेलंच आहे. आणि अगोदर मी बाहेरची कामं आवरून घेते, कारण आता झालेलं 1 वेळचं जेवण. तर मला आता निवांत पुरणपोळी वगैरे बनवूया, म्हणजे आजचा दिवस पूर्ण यामध्ये जाणार आहे. कसं आहे, दररोज आपलं स्वयंपाक पाणी होतं आणि 5-10 मिनिटं आपल्याला थोडा स्वतःसाठी वेळ भेटतो, पण सणावारा दिवशी तेही अपेक्षा नाही आहे, तेही वेळ भेटत नाही. दिवसभर त्यामध्येच राहतो. सकाळी वेगळा स्वयंपाक, मग दुपारी पुरणपोळीचा स्वयंपाक, मग कोणतरी येणार जाणार, आपली पूजा पुनस्कार नैवेद्य दाखवणं, यामध्येच आजचा दिवस कुठं जातो समजत नाही. तर आज सगळ्याच ताई खूप बिजी असते, कारण सगळ्यांच्या घरामध्ये असाच गोंधळ, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा, पाहुणे वगैरे येतात, हे ते खूप असतं. तर असो ताईंनो, परत एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी दसरा, हॅपी विजयादशमी. तर इकडं देवांना स्नान घातलेलं आहे, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिले आहेत. आणि उद्या ना मी पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग करणार आहे, देवारा पण काढणार आहे स्टीलचा, कारण ना खूप अडचण वाटत आहे. देवं थोडेसे त्या देवाऱ्यात ठेवते, थोडेसे खाली ठेवते, तर म्हणलं देवाराच काढायचं आणि सगळे देव जे आहेत ना छान व्यवस्थित बसतील. तर अगोदर मी काढलेला होता, परत विचारलं की देवारा असं ठेवून करायचं काय, कुणाच कामाला येत नाही ते, म्हणून परत मी ठेवलेलं होतं. जेव्हा नव्हतं तेव्हा यांना सारखं म्हणायची देवारा नाही आपल्या घरी, देवारा नाही. आणले तर आता ते 2-2 झालेले आहेत, एक मार्बलचं एक ते स्टीलचं. तर असं उद्या मी ते चेंज करणार आहे. तर देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे, पूजा कंप्लीट झाली. अगोदर मी दाराला तोरण बांधते, भांडे क्लीन करून घेते, नंतर मी पुरणपोळी बनवणार आहे, कारण आता जेवण करणारे कोणी नाही. पुरणपोळी बनवून ठेवली तर गार पण होते, म्हणून मी अगोदरी बाहेरची कामं आवरून घेते. तर तोरण मी घेऊन आलेली आहे, म्हणजे ताज्या झेंडूच्या फुलाचं तोरण बांधलं तर खूपच छान आहे, पण आता आणून कोणी दिलेलं नाही. तर म्हणजे जे प्लास्टिकचे आहेत आपल्याकडे रेडीमेड तेच बांधूया. तर अगोदरचं तोरण मी काढलेलं आहे, पूर्ण सुकलेलं होतं, ते आंब्याची पानं पूर्ण सुकले आहेत, म्हणजे घटस्थापने दिवशी आम्ही बांधलेलं होतं ते. आणि आज मी ह्या फुलाचं तोरण बांधलेलं आहे. तर असं ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.